आज आपण रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन हा बायोलॉजीमधील 8वा चॅप्टर याच्यावर डिस्कशन करणार आहोत. रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन मराठीमध्ये याला श्वसन संस्था आणि म्हणजे श्वसन आणि रक्ताभिसरण अशा दोन टर्म्स वापरलेल्या आहेत. या टर्म्स तुम्ही यापूर्वी 8वी 9वी 10वी कुठेतरी पाहिलेल्या आहेत. जस्ट तुम्हाला रिकॉल करायच्या आहेत. काही टर्म्स यातल्या रिकॉल करणार आहात. म्हणजे याच्यामध्ये डेफिनेशन असेल, टाईप्स ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन असेल, वाय शूड रेस्पायर ऑल ऑफ टाईम, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही रिकॉल करायच्या आहेत. ह्यापूर्वी पाहिलेल्या आहेत. आता फक्त डिटेलमध्ये बोलायचं. आता रेस्पिरेशन म्हणजे काय? तर रेस्पिरेशन म्हणजे बरीच लोक असं समजतात की श्वास आत घेणं, श्वास बाहेर टाकणं, दॅट इज इन्स्पायर अँड एक्सपायरेशन, that is totally called breathing, means respiration. This is totally wrong. This is totally wrong. Respiration is a complete process. It is a biochemical process which start from inhalation of gas, specifically oxygen, then transportation of oxygen through blood to various body parts, specifically tissues or cells. These oxygens supply to them, the cells accept oxygen and utilize oxygen for their work, or specifically formation of energy. Afterwards, after the formation of energy, byproduct is there is production of carbon dioxide. Carbon dioxide is a byproduct, and this byproduct again transported toward the lungs and then it is expelled out. This whole process is known as respiration. श्वसन म्हणजे काय असं जर तुम्ही मराठीमध्ये म्हणत असाल तर बरीचशीच लोक श्वसन म्हणजे हवा आत घेणं आणि बाहेर टाकणे एवढा श्वसन म्हणतात. पण हे खरं नाही. खरं काय आहे तर ऑक्सिजन, ज्याला आपण प्राणवायू म्हणतो, हा प्राणवायू हा शरीरात घेणं, आपण श्वास आत घेतो, प्राणवायू हवेमार्फत आत घेतो. हा प्राणवायू हवेमधून आत घेणं आणि घेतलेला प्राणवायू फुफ्फुसामधून रक्तामध्ये जाणं, रक्तामध्ये गेल्यानंतर तेथून तो रक्तामधून संपूर्ण शरीरातील पेशीपर्यंत वाहून नेणं, पेशींना देणं, पेशींनी तो ऑक्सिजन स्वीकारणं आणि स्वीकारलेल्या ऑक्सिजनचा वापर करून एनर्जी तयार करण्याची प्रोसेस करणं. या प्रोसेसमध्ये जो बाय प्रॉडक्ट होतो, टाकाऊ पदार्थ होतो, ज्याला कार्बन डायऑक्साईड म्हणतात, की ज्याचा शरीरात काहीही उपयोग नाही, असा कार्बन डायऑक्साईड पुन्हा पेशीपासून फुफ्फुसापर्यंत येणं आणि फुफ्फुसामधून उच्चवासाद्वारे बाहेर टाकणं, एवढी संपूर्ण क्रिया ही रेस्पिरेशनमध्ये येते. मग हे रेस्पिरेशन प्लांट करू द्यात किंवा ॲनिमलनं करू द्यात, प्रत्येकाची प्रोसेस वेगळी आहे. म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही एवढं सांगू शकाल, एवढं माहिती आहे तुम्हाला की वनस्पती ह्या दिवसा कार्बन डायऑक्साईड घेतात आणि रात्री ऑक्सिजन घेतात. दिवसा कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन बाहेर टाकतात. ऑल प्लांट्स, ऑल फोटोसिंथेटिक प्लांट, दे इनहेल द कार्बन डायऑक्साईड अँड एक्सपेल द ऑक्सिजन इन सनलाईट और इन डे टाईम. आणि रात्री काय करतात? रात्री ते ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतात. इन नाईट दे इनहेल द ऑक्सिजन अँड एक्सहेल द कार्बन डायऑक्साईड. म्हणून असं कुठेतरी म्हटलेलं आहे बघा की रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपू नये. का झोपू नये? काही नाही, रात्रीच्या वेळेस वनस्पती कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात आणि तुम्हाला कार्बन डायऑक्साईडमुळे गुदमरल्यासारखं होऊ शकतं. बाकी काही कारण नाही. मग हे रेस्पिरेशन आपल्याला आपल्या बायोलॉजीच्या ह्याच्यामध्ये, तुम्ही आता 12वीला आहात, उत्तर तुम्हाला देताना समर्पक देता आलं पाहिजे. शक्यतो तुमच्या भाषेत दिलं तर जास्त चांगलं होईल.
पण जर त्याची डेफिनेशन शास्त्रीय पद्धतीने केली तर ती कशी होईल? ती डेफिनेशन अशी होईल, respiration is a biochemical process. Respiration is a biochemical process of oxidation of organic compound in orderly manner for the liberation of chemical energy in the form of ATP. I repeat, respiration is a biochemical process. Respiration is biochemical process of oxidation of organic compounds in an orderly manner for the liberation of chemical energy in the form of ATP. एक एक शब्द परत बघूया. रेस्पिरेशन ही बायोकेमिकल प्रोसेस आहे. येस, डेफिनेटली ही बायोकेमिकल प्रोसेस आहे, कारण केमिकल या ठिकाणी केमिकल चेंजेस होणार आहेत, केमिकल रिॲक्शन्स इथं होत आहेत, पण ह्या बायोलॉजी संदर्भातल्या होत आहेत, म्हणून बायोकेमिकल प्रोसेस. की काय कशासाठी बायोकेमिकल प्रोसेस घेतली आहे? ऑक्सिडेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आय थिंक हिअर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तुम्हाला माझ्यापेक्षा चांगले केमिस्ट्री शिक्षक सांगू शकतील ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक म्हणजे काय. पण ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये इथे येतील ऑक्सिजन येईल आणि ग्लुकोज येईल. या ठिकाणी ऑक्सिडेशन तुम्ही कुणाचं करणार आहे? ग्लुकोजचं करणार आहे, ऑक्सिजनचं नाही. इथं आपण ऑक्सिडेशन करणार आहे ग्लुकोजचं. ग्लुकोज हा 6 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आहे, जो मोस्ट ॲब्सॉर्बेबल फॉर्म आपल्या बॉडीमध्ये हा मोस्ट ॲब्सॉर्बेबल फॉर्म आहे कार्बोहायड्रेटचा, कारण तोच एकमेव ॲब्सॉर्ब होतो. आणि मग आपण याचं ऑक्सिडेशन करतो, आणि ह्या ऑक्सिडेशनच्या प्रोसेसमध्ये काय होतं की आपण 6 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आहे, त्या 6 कार्बन कंटेनिंग कंपाऊंडचं 3 कार्बन कंटेनिंग कंपाऊंडमध्ये, ज्याला पायरुविक ॲसिड म्हणतात, एका ग्लुकोजच्या मॉलिक्युलपासून 2 पायरुविक ॲसिड्स तयार होतात. ही प्रोसेस आहे, ग्लायकोलिसिसची प्रोसेस घेतली मी. अजून बाकीच्या प्रोसेस आहेत, पण एक सध्या एवढी घेऊ की ग्लुकोजचं आपण ऑक्सिडेशन केल्यानंतर काय होईल की एका विशिष्ट मॅनरनं, एका विशिष्ट पद्धतीनं ऑक्सिडेशन केल्यानंतर काय तयार होतं? एनर्जी तयार होते. एनर्जी इज लिबरेटेड आउट, मुक्त होते. ही कोणत्या फॉर्ममध्ये होते एनर्जी? एनर्जी कशी दिसते, कोणत्या फॉर्ममध्ये असते? तर ती असते ATP, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, और दिस इज कॉल्ड ॲज ATP. ही रेस्पिरेशनची डेफिनेशन. आय रिपीट अगेन, लिसन केअरफुली. It is a biochemical process of oxidation of organic compounds in an orderly manner for the liberation of chemical energy in the form of ATP. जर तुम्हाला हे शॉर्ट स्वरूपात लिहायचं असेल किंवा एखादी रिॲक्शनच्या स्वरूपात लिहायचं असेल, तुम्ही स्क्रीनवर पहा. त्या ठिकाणी स्पेसिफिकली मेन्शन केलेली रिॲक्शन आहे. रिॲक्शन हळूहळू येते तुमच्यासमोर. याच्यामध्ये बघा, C6H12O6. C6H12O6 म्हणजे हा ग्लुकोजचा मॉलिक्यूल आहे, प्लस 6O2. ग्लुकोज आणि ऑक्सिजन, म्हणजे थोडक्यात ग्लुकोजचं ऑक्सिडेशन करायचं. इट लिबरेट्स किंवा रिलीज. रिॲक्शन काय करते पुढं बघा, इट फॉर्म्स. म्हणजे जर ग्लुकोज आणि ऑक्सिजन एकत्र आला तर काय होतं? 6CO2 हा एक प्रॉडक्ट तयार होतो, हा बाय प्रॉडक्ट आहे. प्लस म्हणजे आणखीन काय तयार होतं? 6H2O,
पाण्याचे 6 मोलिक्यूल तयार होतील, म्हणजे पाणी तयार होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं आपलं प्रॉडक्ट, ज्या प्रॉडक्टसाठी आपण ही रिॲक्शन घडवून आणली ते प्रॉडक्ट म्हणजे 38 ATP. किती ATP तयार होतात? 38. आपलं उद्दिष्ट एनर्जी फॉर्म करायचं. रेस्पिरेशनची प्रोसेस आहे. तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केलं तर ही रेस्पिरेशनची प्रोसेस सगळ्यांमध्ये घडते का? डेफिनेटली सर्व सजीवात घडते, ज्यांना ज्यांना ऑक्सिजनची आवश्यकता असते. प्राण्यांच्या मध्ये ही डेफिनेटली अशीच घडते, कारण प्राण्यांच्या मध्ये ऑक्सिजन हा ग्लुकोज हा बाहेरून येतो, त्यांना एनर्जीची गरज आहे आणि एनर्जी असल्याशिवाय शरीराची हालचाल होत नाही. शरीराची हालचाल, प्रत्येक हालचालीसाठी, प्रत्येक अवयवाच्या हालचालीसाठी, मग तो डायजेस्टिव्ह सिस्टीमचा भाग असू द्यात, सर्क्युलेटरी सिस्टीमचा भाग असू द्यात, एक्सक्रिटरी सिस्टीमचा भाग असू द्यात, किंवा इव्हन जो तुमची नर्वस सिस्टीम असू द्यात, प्रत्येक ठिकाणी जे कार्य चालतं त्या कार्याला एनर्जीची आवश्यकता आहे. आणि एनर्जीची आवश्यकता असल्यामुळे एनर्जी तयार करणे ही आपली प्राथमिक गरज आहे. आणि ती आपण ग्लुकोजच्या स्वरूपात भागवतो आणि ग्लुकोजचं रूपांतर एनर्जीमध्ये करण्यासाठी ऑक्सिजन लागतो. त्यामुळे सर्व सजीवांना ऑक्सिजन हा आवश्यक आहे. तुम्ही कधीतरी 10वीपर्यंत किंवा 8वीपर्यंत शिकला असाल बघा की नायट्रोजनच्या ह्याच्यात सजीवांचा मृत्यू होतो. ॲक्च्युली नायट्रोजन हा विषारी पण नाही आहे, पण श्वसनास मदत पण करत नाही. मग कशामुळे मृत्यू होतो? फक्त एक आणि एकच कारण आहे, ऑक्सिजन अभावी. एखादी व्यक्ती पाण्यात बुडते आणि पाण्यात बुडल्यानंतर ती मृत्यू पावते. मृत्यू का पावली? कारण एकच आहे, ऑक्सिजन अभावी. ऑक्सिजन त्याला मिळत नाही म्हणून तो मृत्यू पावतो. म्हणजे आपल्याला ऑक्सिजनची गरज आहे. ऑक्सिजनची का गरज आहे? तर जो ग्लुकोज आपण घेतोय त्या ग्लुकोजचं आपल्याला कन्व्हर्शन करायचं आहे. कशामध्ये? एनर्जीमध्ये. आणि ही जर एनर्जी मिळाली तरच आपल्या शरीराचे सर्व अवयव कार्यरत राहतील. त्यासाठी रेस्पिरेशनची खरी गरज आहे. म्हणजे उद्या जर तुम्हाला म्हटलं वाय रेस्पिरेशन इज इसेन्शियल इन आवर बॉडी, देन युअर आन्सर शुड बी फॉर द वर्किंग ऑफ ऑल ऑर्गन्स अँड टिश्यूज इन आवर बॉडी. वाय ऑक्सिजन इज इसेन्शियल? or the process of formation of energy. एनर्जी फॉर्मेशनच्या प्रोसेससाठी ऑक्सिजन इसेन्शियल आहे. आणि एनर्जी का इसेन्शियल आहे? तर ती आपल्या बॉडीमधल्या प्रत्येक पार्टची, ऑर्गनची वर्किंग कंडिशन लक्षात घेता वर्किंग करण्यासाठी आवश्यक आहे. यासाठी रेस्पिरेशन इसेन्शियल आहे. आता रेस्पिरेशनचे आपण काही आपल्या अभ्यासासाठी टप्पे पाडतो. काही टप्पे, there are some make some steps for our convenience. मग हे कोणकोणते टप्पे असतील? तर रेस्पिरेशन प्रोसेस आपण काही टप्प्यात विभागतो. त्याच्यामध्ये पहिला टप्पा आहे ब्रीदिंग. ज्याच्यामध्ये गॅसेस एक्सचेंज असेल. दुसरा टप्पा आहे सेल्युलर रेस्पिरेशन, किंवा अगदी साध्या भाषेत जरा बोलायचं झालं तर अगदी त्यांनी 2 टप्पे काही याच्यामध्ये केलेत. ते म्हणजे एक्सटर्नल रेस्पिरेशन आणि इंटरनल रेस्पिरेशन आणि सेल्युलर रेस्पिरेशन, असे टप्पे लागतात पहिले. मग ह्या रेस्पिरेशनसाठी कोणकोणते अवयव शरीरात असणं अपेक्षित आहे किंवा आवश्यक आहे? लिसन. विच ऑर्गन्स are involved in the formation of respiratory system? Which organs? A respiratory system is a simple physical process.
थोडंसं काहीतरी चुकतं आहे. रेस्पायरेटरी सिस्टीम नाही, रेस्पायरेटरी एक्सचेंज म्हणजे इथं गॅसेस एक्सचेंज जे आहे हे गॅसेस एक्सचेंज ही एक फिजिकल प्रोसेस आहे. ठीक आहे, आपण बघूया त्याच्यावर नीट नंतर चर्चा करू. आता हे जे रेस्पिरेशन घडून यायचं आहे, हे रेस्पिरेशन घडून येण्यासाठी प्लांट्स असतील, ॲनिमल्स असतील. प्लांट्स आणि ॲनिमल्स यांच्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर प्रत्येकाचा वेगवेगळा पद्धत असेल. एक लक्षात ठेवा, रेस्पिरेशन घडण्यासाठी ग्लुकोज तुम्ही अन्नामधून घेताय, नो डाऊट, पण लागणारा ऑक्सिजन कुठून घेणार? लागणारा ऑक्सिजन हवेतून घ्यावा लागेल. लागणारा ऑक्सिजन आपण हवेतून घेतो, सराउंडिंग्समधून घेतो. रिक्वायर्ड फॉर द respiration or the process of respiration completed, then and then only when glucose and oxygen is there. Glucose is already in your body. You may intake glucose in via food, but what about the oxygen? Oxygen is in the air, surrounding air. We can't see this one is the oxygen, this one is the nitrogen. हवेमध्ये असे काही पट्टे दिसत नाहीत. ऑक्सिजनला असा कोणता कलर नाही आहे की ज्या कलरच्या आधारे की हा बाबा एवढा पॅच ऑक्सिजनचा आहे, हा एवढा पॅच कार्बन डायऑक्साईडचा आहे, हा नायट्रोजनचा आहे, असं आपण काहीही म्हणू शकत नाही. मग आपल्याला सगळं ऑक्सिजन हवा घ्यायची, हवा आत घ्यायची म्हटल्यानंतर शरीराला काहीतरी सोय पाहिजे, आणि मग शरीराला सोय पाहिजे म्हणजे गॅसेस एक्सचेंज. हवा आत घेतल्यानंतर त्यातनं ऑक्सिजन काढून घ्यायचं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकायचा. यासाठी आपण म्हणजे याला गॅसेस एक्सचेंज म्हणतो, हवेची देवाणघेवाण असं म्हणता येईल. ही हवेची देवाणघेवाण केल्याशिवाय ही प्रोसेस कंप्लीट होत नाही. रेस्पिरेशनची प्रोसेस आहे, एनर्जी फॉर्मेशनची, ही होत नाही, कारण ऑक्सिजन आल्याशिवाय पुढचं कामच होणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी गॅसेस एक्सचेंज हे महत्त्वाचं. आता हे गॅसेस एक्सचेंज कुणामध्ये महत्त्वाचं असेल तर ऑर्गॅनिझम आणि एन्व्हायरमेंट. ऑर्गॅनिझम आणि सराउंडिंग्स या दोन्हीच्या मध्ये गॅसेस एक्सचेंज होणं गरजेचं आहे. आणि याच गॅसेस एक्सचेंजला घडवून आणण्यासाठी जी काही साईट असेल, जागा असेल, त्याला रेस्पायरेटरी एक्सचेंज असं म्हटलेलं आहे. सॉरी, याला रेस्पायरेटरी एक्सचेंज म्हणता येईल, काहीतरी चुकतं. ही जी साईट आहे ज्या ठिकाणी ॲक्च्युअल गॅसेस एक्सचेंज होतं त्याला रेस्पायरेटरी सरफेस असं म्हणतात. अ साईट ऑफ गॅसेस एक्सचेंज इज कॉल्ड रेस्पायरेटरी सरफेस. A site of gases exchange is called respiratory surface. त्याला काय म्हटलं जाईल? रेस्पायरेटरी सरफेस म्हणून म्हटलं जाईल. आता हे रेस्पायरेटरी सरफेस हे प्लांटचे वेगळे असतील, ॲनिमलचे वेगळे असतील. डेफिनेटली प्लांट्स अँड ॲनिमल्समध्ये हे रेस्पायरेटरी सरफेस वेगवेगळे असतील. मग ते कसे असतील तर आपण रेस्पायरेटरी सरफेसबद्दल बोलत असताना म्हणतोय रेस्पायरेटरी एक्सचेंज म्हणजेच गॅसेस एक्सचेंज. रेस्पायरेटरी एक्सचेंज म्हणजेच गॅसेस एक्सचेंज. यासाठी कोणकोणते ऑर्गन्स लागतील, विच ऑर्गन्स रिक्वायर्ड फॉर दिस रेस्पायरेटरी एक्सचेंज मीन्स गॅसेस एक्सचेंज. In simple words, we can say which organs required for gases exchange. Let's see what is gases exchange. Exchange of gases means intake of air and exhaled air. हवा आत घेणं आणि हवा बाहेर टाकणं ही प्रोसेस आहे. आणि या प्रोसेसला जर तुम्ही बघितलं ही फिजिकल प्रोसेस आहे. सो रेस्पायरेटरी एक्सचेंज और गॅसेस एक्सचेंज इज अ फिजिकल प्रोसेस, सिंपल फिजिकल प्रोसेस. ही अतिशय सोपी साधी फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे. फॉर इफिशियंट gases exchange, the respiratory surface should have
following features. You can see on the screen. एक व्यवस्थित गॅसेस एक्सचेंज पार पाडण्यासाठी कोणकोणते फीचर्स ह्या तुमच्या रेस्पायरेटरी सरफेसकडे असले पाहिजेत म्हणजे गॅसेस एक्सचेंज व्यवस्थित होईल. गॅसेस एक्सचेंज व्यवस्थित होण्यासाठी अ लार्ज सरफेस एरिया पाहिजे. सरफेस एरिया कसा पाहिजे? लार्ज पाहिजे. लार्ज सरफेस एरिया. दुसरं काय पाहिजे? हायली वॅस्क्युलर अँड परमिएबल. सरफेस एरिया हा थिन पाहिजे, हायली वॅस्क्युलर पाहिजे आणि परमिएबल पाहिजे. वॅस्क्युलर आणि परमिएबल हवा. लार्ज पाहिजे कारण सरफेस एरिया वाढला तरच गॅसेस एक्सचेंज वाढणार आहे. तुम्ही छोटासा एरिया घेतला, सपोज हा एवढा पेन घेतला, एवढा एरियात सरफेस एरिया ठेवला, यात किती गॅस जाणार आहे? ते जर तुम्ही मोठा एरिया घेतला तर मोठ्या एरियामध्ये जास्तीत जास्त गॅस डिफ्यूज होतील. त्यामुळे हा लार्ज पाहिजे याबद्दल नो डाऊट. म्हणजे जास्तीत जास्त गॅस त्या ठिकाणी काय होईल? डिफ्यूज होईल. दुसरं कसं पाहिजे? हा थिन पाहिजे. थिक घेऊन चालेल का? चांगला जाडजूड घेतलाय, एवढी फाईल आहे, एवढ्या जाडजुडीचा घेतला, यातनं गॅस जाणार आहे का? नाही, यातून गॅस आत जाणार नाही. पाणीसुद्धा लवकर जाणार नाही. ते गॅस काय जाते? तेच जर तुम्ही पातळ कपडा घेतला किंवा कागद घेतला, कागदावर पाणी टाकलं, सहज जाईल. मग त्याला परमिबिलिटी म्हणतात आणि तो थिन पाहिजे. त्यामुळे इथं गॅसेस एक्सचेंज थिन पाहिजे. नुसता थिन पाहिजे नाही तर तो वॅस्क्युलर पण पाहिजे. नंबर ऑफ वेसल्स, त्याच्या खाली नेटवर्क पाहिजे वेसलचं. वॅस्क्युलर अँड परमिएबल. आणि तो मॉइस्ट पाहिजे म्हणजे ओलसर पाहिजे. ड्राय झाला तर गॅसेस एक्सचेंज होऊ शकत नाही. याचा विचार करून रेस्पिरेटरी सरफेस तयार केलेला असेल. मग आता हे प्लांटच्या संदर्भात कसं होतं? गॅसेस एक्सचेंज इन प्लांट्समध्ये कसं होईल याचा विचार करायचा. प्लांट्समध्ये जर गॅसेस एक्सचेंज पाहिलं तर शेवटी गॅसेस एक्सचेंज डिफ्युजनच्या स्वरूपात होतं. बाहेर जास्त असतो म्हणून आत येतो, अशा पद्धतीने डिफ्युजन स्वरूपात असेल. म्हणजे टेरेस्ट्रियल फ्लॉवरिंग प्लांट घेतले तर त्यांच्यामध्ये एअर स्पेसेस असतात बिटवीन सेल्स ऑफ स्टेम, लीफ, रूट. म्हणजे झाडाची पानं असतील, खोड असेल, मुळं असतील, या याच्यावर काय असतात? एअर स्पेसेस असतात. आणि हे एअर स्पेसेस हवेमधील ऑक्सिजन कंटिन्यूस डिफ्यूज करायचं काम बॉडीमध्ये करतात. स्पेसिफिकली तुम्ही आत्तापर्यंत ह्याच्यामध्ये ऐकलं असेल की स्टोमॅटल ओपनिंग असतात. झाडांच्या पानाच्या खालच्या बाजूला वेंट्रल साईड आणि डॉर्सल सरफेस असं आपण दोन भाग म्हणतो. तो वरचा दिसणारा भाग आहे तो डॉर्सल सरफेस असेल, खालचा दिसणारा भाग आहे तो वेंट्रल सरफेस असेल. ठीक आहे, त्याला स्टोमॅटल ओपनिंग्स म्हणतात. या स्टोमॅटल ओपनिंगच्या सहाय्याने वनस्पती काय करतात? श्वासोच्छ्वास करतात. म्हणजे हवा आत घेतात. हवा म्हणजे त्यांना दिवसा सूर्यप्रकाशात ते कार्बन डायऑक्साईड आत घेतील आणि ऑक्सिजन बाहेर टाकतील. रात्रीच्या वेळी सूर्यप्रकाश नसतो तेव्हा त्या ऑक्सिजन आत घेतात, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतात. हे सगळं स्टोमॅटल ओपनिंग मार्फत होतं. डेफिनेटली होतं. आणि तुम्हाला जर पाहायचं असेल, एक्झाम्पल घ्यायचं असेल तर बघा, तुम्ही निवडून पाहिलं, निवडुंगाला पानं असतात, ती छोटी असतात किंवा नसतातच जवळजवळ. निवडुंगाची पानं ती का नाहीशी झाली? तर निवडुंगाला पाणी कमी असतं म्हणून तो ते पानांचं रूपांतर त्यानं काट्यामध्ये केलं. पानांचं रूपांतर काट्यामध्ये का केलं?
तर हे स्टोमॅटल ओपनिंग ज्याच्यामधून गॅसेस एक्सचेंज होत असतं, हवा आत बाहेर ये जा करत असते, त्याचबरोबर शरीरात ज्या जळलेलं पाणी पण आपण त्यात टाकतो. तुम्हाला जर एक्झाम्पल प्रॅक्टिकल पाहायचं असेल तर तुम्ही पहा, घरी गेल्यानंतर बाहेर प्रचंड पाऊस पडतो आहे किंवा हिवाळा आहे, अतिशय बाहेर थंडी आहे, आरशासमोर जाऊन उभं राहायचं, नुसतं आहा करायचं, हवा बाहेर सोडायची तोंडातली किंवा नाकातली, उच्छवास बाहेर टाकायचा. तुम्हाला त्या ग्लासवर बाष्प जमा झालेलं दिसेल. म्हणजे एक्स्ट्रा झालेलं बाष्प हे त्यामार्फत सोडलं जातं. तसंच वनस्पती पण सोडतात. ते सोडलं जाऊ नये म्हणजे स्टोमॅटल ओपनिंग पानामध्ये असतात हे तर सिद्ध झालं, आणि ते सोडलं जाऊ नये म्हणून निवडुंगाची पानं नसतात, त्यांनी त्याचं रूपांतर काट्यात केलेलं असतं. तसं प्रत्येक वनस्पती